नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वीचं प्रकरण 4 गुणाकार व भागाकार शिकणार आहोत। याच्या आधी आपण 3 प्रकरण शिकलेलो आहोत। आता आज आपल्याला शिकायचं आहे गुणाकार आणि भागाकार। तर आपण गुणाकार आणि भागाकारचा अभ्यास करूया। अभ्यासामध्ये बघा मुलांनो, आपल्याला प्रस्तुत पाठामध्ये काय शिकायचं आहे। अभ्यास म्हणजेच काय, आपल्याला ह्या ज्या प्रस्तावना आपण बघूया आणि प्रस्तावनामध्ये आपण ह्या पाठामध्ये काय शिकणार आहोत ते बघायचं आहे। तर ह्या भागामध्ये प्रकरणामध्ये आपण काय शिकणार आहोत मुलांनो, दिलेल्या संख्येला 3 अंकी संख्यांनी कसं आपण गुणतो ते बघायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर दोन समूहातील ज्या वेगवेगळ्या प्रकारे वस्तूंच्या वेगवेगळ्या जोड्या कशा लावतात ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे। आणि दिलेल्या संख्येला 2 अंकी संख्येने आपण कसं गुणतो ते सुद्धा शिकायचे आहे। आणि सोबतच आपण बघणार आहोत काही मिश्र उदाहरणे। तर बघा प्रस्तावनामध्ये काय लिहिले अजून एकदा बघा। ह्या पाठात आपण दिलेल्या संख्येला 3 अंकापर्यंतच्या संख्येने गुणणे, दोन समूहातील वस्तूच्या वेगवेगळ्या जोड्या लावणे आणि दिलेल्या संख्येला 2 अंकी संख्याने गुणणे आणि भागणे आणि काही मिश्र उदाहरणे आपण इथे शिकणार आहोत। तर आता स्पष्टीकरण बघूया मुलांनो। आता बघा, आपण मागील इयत्तेमध्ये आपण गुणाकार हे शिकलेलो आहोत। 2 अंकी संख्यापर्यंत आपण कसं गुणाकार करतो कोणत्याही संख्येला ते आपल्याला आता आपण मागील इयत्तेतच शिकलेलो आहोत। पण आपल्याला ह्या इयत्तेमध्ये काय शिकायचं आहे की जी दिलेली संख्या आहे त्याला 3 अंकी संख्यांनी कसं गुणतात। तर गुणाकार कसा करायचा हे आपण आधीच्या इयत्तेत पाहिले आहे मुलांनो। आणि आता आपण 3 अंकी संख्यांचा गुणाकार कसा करायचा ते शिकणार आहोत। तर बघा, आता ही जी संख्या आपल्याला दिलेली आहे 754 गुणिला 368 याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे मुलांनो। तर बघा, ही जी 754 आहे गुणिला 368, ते याच्यामध्ये हे जे 754 आहे जी पहिली संख्या आहे त्याला आपण गुण्या म्हणतो आणि ही जी 368 आहे याला गुणक म्हणतो, हे लक्षात ठेवायचं आहे। आता याचं आपण उदाहरण जे गुणाकार आहे त्याचं मी स्पष्टीकरण सांगते बघा मुलांनो। आता आपण ही संख्या आधी इथे लिहून घेऊया। संख्या आहे मुलांनो 754 म्हणजे 754। तर बघा, आता आपण आधी इथे 8 ने गुणूया, कारण 3 अंकी संख्या आहे आणि आपल्याला 1 अंकी 2 अंकी संख्यांचा गुणाकार येतो। तर बघा, मी रीत जी सांगत आहे त्या रीतकडे त्या पद्धतीकडे तुम्ही लक्ष द्या मुलांनो। तर इथे पहिले आपण एकक स्थानी 8 आहे म्हणून 8 ने याला गुणूया आणि त्याच्यानंतर 8 ने गुणल्यावर बघा, गुणाकार म्हटलं की आपल्याला काय यायला पाहिजे मुलांनो, फाडे। फाडे हे सगळ्यांना मुप्पाट पाहिजे, म्हणजे आपल्याला जो गुणाकार सोडवायचा जो आपला वेळ आहे ते कमी वेळात आपलं गुणाकार सोडवणं होतं। तर बघा 8 चौ, तर मुलांनो 8 चौ किती होतात, 8 चौ केलं तर बघा 8 चौ म्हणजे 8 चा फाडा 4 वेळेस म्हटलं तर 32 होते मुलांनो। 32 मधून आपण बघा इथे 2 लिहिलेला आहे एकक स्थानी आणि हे जे 3 आहे हे आपण इथे हातचे वर देऊया। आता 8 चौ झाल्यानंतर आपण मुलांनो 8 गुणिला 5 करायचं आहे, म्हणजे 8 पंचे। तर बघा 8 गुणिला 5 करूया, 8 गुणिला 5 समजत आहे हा, आणि 8 पंचे हे 40 झाले। तर मुलांना 40 आहे पण हे वरचे 3 त्याच्यामध्ये मिळवूया, तर काय होणार आहे मुलांनो, 43 बनणार आहे। आणि 43 जे बनलं त्याच्यातून पुन्हा आपण जी 3 ही संख्या आहे इथे लिहूया आणि हातचा जो 4 आहे तो वर देऊया। त्याच्यानंतर पुन्हा आता 8 ने एकक स्थानी झालं, दशक स्थानी आता शतक स्थानी करूया, म्हणजे 8 साती, 8 ला 8 गुणिला 7 करूया, तर किती होतात मुलांनो, 8 साती 56 होतात। 56 लिहूया आणि 56 मध्ये जे हातचे 4 आहेत बघा ते आपण मिळवलेलं आहे। आता 56 मध्ये 4 मिळवले, 6 अधिक 4 10 होतो, इथे 0 लिहूया, इथे हातचा 1 देऊया, 5 अधिक 1 6, म्हणजेच इथे आपल्याला काय लिहावं लागेल मुलांनो, इथे आपल्याला 60 लिहावं लागेल। आता आपण बघूया, आता आपण एकक स्थानाने गुणलेला आहे, आता आपल्याला पुन्हा आता दशक स्थानाने गुणायचं आहे ह्या संख्येला। तर आपण 7 5 4 म्हणजे 754 गुणिला आपण
60 लिहूया. 60 का बरं लिहिलं माहित आहे ना मुलांनो, कारण हे दशक स्थानी आहे. 1 शून्य देऊया. आता इथे पण बघा मुलांनो, शून्यानी कोणत्याही संख्येला गुणल्यावर त्याचं जे उत्तर असते ते नेहमी शून्यच असते. तर बघा 0 गुणीला 4 केल्यावर 0 मिळणार आहे. 0 गुणीला 5 केल्यावर सुद्धा आपल्याला शून्यच उत्तर मिळणार आहे. 0 गुणीला 7 केल्यावर सुद्धा उत्तर आता आपल्याला 0 मिळणार आहे. मग इथे 0 आपण देतो आणि आता 6 नी आपण जे याचं गुणाकार करूया. म्हणजे 6चा फाडा आपण 4 वेळेस म्हणूया. तर मुलांनो 6 चौ अगदी बरोबर, 6 चौ 24. आता बघा 24 आहे. सेम आता आपल्याला 4 इथे लिहावं लागेल. हातचे जे 2 आहेत ते इथे द्यावे लागतील. मग आता पुन्हा 6चा टेबल आपण 6चा जो फाडा आहे तो आता 5 वेळेस म्हणूया. म्हणजे 6 गुणीला 5 केल्यावर किती येते? 6 पंचे 30. 30 मध्ये हे जे हातचे 2 आहेत ते मिळवूया. म्हणजे 32 झालं मुलांनो. आणि 32 मधून इथे जे 2 आहेत ते आपण इथे लिहूया. 32 चे 2 इथे आता हातचे 3 इथे 3 आपण लक्षात ठेवूया की 3 आता आपल्याला लिहायचे आहेत. मग आता पुन्हा 7चा फाडा जो आहे तो आपण 6चा फाडा हा 7 वेळेस म्हणूया. म्हणजे बघा 6 गुणीला 7 किती होतं मुलांनो? 7 5 35, 7 सखम 42 होते. आणि 42 मध्ये 3 मिळवायचे म्हणजे 43, 44 आणि 45. 45 झाले. आपण इथे 45 लिहूया आणि याची बेरीज करूया. इथे बघा 0 जशाचे तसा. 0 अधिक 4 4, 0 अधिक 2 मुलांनो 2. आणि इथे काही मिळवायला नाहीये म्हणून 5 आपण जशाचे तसे, आणि 4 मध्ये सुद्धा मिळवायला काही नाहीये म्हणून 4 हे आपण जशाचे तसे लिहूया. म्हणजे आपण 754 ला आपण पहिले 8 नी गुणलं, मग आपण 6 नी गुणलेलं आहे. आणि आता 754 ला आपण मुलांनो कशाने गुणूया? शतक स्थानी 3 आहे. म्हणजे 300 ची किंमत, म्हणजे 3 ची किंमत किती होईल? शतक म्हणजे 100 म्हणजे 300 होणार आहे मुलांनो. तर आता याच्याने गुणूया. बघा शून्यांनी ह्या कोणत्याही संख्येला गुणल्यावर 0 येते म्हणून आपण 0 उत्तर लिहूया. पुन्हा इथे बघा शून्यांनी गुणल्यावर 0च उत्तर येणार आहे. आता आपल्याला लिहायचं आहे मुलांनो, आता आपल्याला 3 ने याला 4 ला गुणायचं आहे. म्हणजे 3चा फाडा आपण 4दा म्हणूया. 3 गुणीला 4 म्हणजे 3 चौ किती होते मुलांनो? 3 चौ 12. 12 आल्यावर आपण इथे बघा जागा नसल्यामुळे मी थोडंसं समोर करत आहे पुन्हाहून. बघा व्हॅल्यू आपण ही पुन्हा लिहूया. 754 गुणीला 300 केलेला आहे. आताच मी सांगितलेलं आहे शून्यांनी सगळ्या संख्येला कोणत्याही संख्येला गुणल्यावर उत्तर हे 0च येतं. पुन्हा शून्यांनी 0 गुणीला 4 0, 0 गुणीला 5 0 आणि 0 गुणीला 0च येणार आहे. मग आता आपल्याला 3चा फाडा 4 वेळेस म्हणायचा आहे. तर 3चा फाडा 4 वेळेस म्हणजे 4 तिरी 12 चे 2, हातचा आला 1. 5 तिरी 3चा फाडा 5 वेळेस म्हणूया. म्हणजे 5 तिरी 15, 15 आणि 1 16चा 6, हातचा इथे 1 आला आहे. मग पुन्हा 3चा फाडा 7 वेळेस म्हणूया. 7 तिरी 7 गुणीला 3 केलं तर मुलांनो अगदी बरोबर सांगितलं आहे. 7 तिरी 21, 21 मध्ये 1 टाकलं, सॉरी 1 टाकलं तर आपल्याला 22 मिळणार आहे. मग आपण इथे 22 लिहून घेऊया आणि याची बेरीज करूया. बघा याच्यातून आपल्याला मिळालेलं उत्तर 0 अधिक 0 शून्यच. ह्या शून्यांची बेरीज केल्यावर 0 येणार आहे. इथे 2 येणार आहे, इथे 6 येणार आहे आणि इथे 22 येणार आहे. म्हणजे बघा मुलांनो आपण आता 754 ला 8 ने गुणल्यावर आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे 6032. मग 754 ला आपण 6 ने गुणल्यावर आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे. आणि 754 ला 300 ने गुणल्यावर आपल्याला
हे उत्तर मिळालेलं आहे। तर बघा आता तीनही यांचे संख्येचे काढलेलं आहे। आता आपल्याला काय करावं लागेल मुलांनो, ह्या तिघांची पण बेरीज करावी लागेल आणि बेरीज केल्यावर जे उत्तर मिळेल ते आपलं लास्ट म्हणजे फायनल उत्तर राहणार आहे, ते अंतिम उत्तर राहणार आहे। बघा तर आपण याची बेरीज करूया। तर बघा मोठी संख्या आधी लिहून घेऊया विद्यार्थ्यांनो। 2 2 6 2 0 0 याच्यामध्ये आपल्याला 4 5 2 4 0 आणि 6 0 बघा अशी मांडणी करायची आहे आणि याची आपण काय करूया, बेरीज करूया। मांडणी योग्य आकड्यांखाली आकडे लिहिले तर आपल्याला ते मुलांना सोडवायला सोपी जाणार आहे। मग बघा इथे 0 0 इथे 2च येणार आहे, इथे 0 अधिक 4 4 4 अधिक 3 7 येणार आहे, इथे पण 0 आहे म्हणजे 2 अधिक 2 मुलांनो व्हेरी गुड 4 येणार आहे। मग बघा इथे 6 आणि 5 6 आणि 5 किती होतात 11, 11 मध्ये 6 टाकले तर अगदी बरोबर 17 होणार आहे। 17चे आपण इथे 7 लिहूया आणि हातचा इथे 1 देऊया। मग बघा 4 अधिक 2 4 अधिक 2 मुलांनो 6 होणार आहे, 4 आणि 2 6 6 आणि 1 7 होणार आहे, 2 जशाचे तसे। म्हणजे आपल्याला जे अंतिम उत्तर मिळालेलं आहे ह्या दोन संख्यांचा गुणाकार केल्यावर 754 गुणिला 368 तर ते उत्तर हे राहणार आहे मुलांनो 277,472 म्हणजे 2,77,472 हे उत्तर राहणार आहे। आता बघूया, मी सांगितलेलं स्पष्टीकरण तुम्हाला समजलंच असेल तरी आपण अजून बघूया याचं एकदा। तर बघा इथे 754 ला आपण गुण्या म्हटलेला आहे आणि 368 ला गुणक म्हटलेला आहे। तर दिलेल्या उदाहरणामध्ये हे आपण बघा 8 हे एकक स्थानी होतं म्हणून आपण 8 या संख्येने गुणूया आणि ह्या संख्येला 8 ने गुणल्यावर बघा काय उत्तर आलेलं आहे 6032 उत्तर आलेलं आहे। पुन्हा एकदा सांगते 8चा फाडा 4 वेळेस म्हटलेला होता आणि हे तुम्ही मागचे इत्तेमध्ये शिकलेलेच आहे म्हणून तुम्हाला पुन्हा सांगायची गरज नाही। याचं उत्तर एवढं आलेलं आहे। त्याच्यानंतर बघा मग आता 8 ने गुणल्यावर आपल्याला किती उत्तर आलं 6032 उत्तर येतं। मग आता 754 ला आपण 6 या दशकाने गुणूया आणि 6 हे दशक स्थानी आहे म्हणून 60 ने गुणूया। बघा इथे 60 ने गुणल्यावर आपल्याला मुलांनो काय उत्तर मिळालेलं आहे 45240 हे उत्तर मिळालेलं आहे। म्हणजे 754 ला 60 ने गुणल्यावर 45,240 उत्तर मिळालेलं आहे। आता आपण बघा 754 गुणिला 368 तर बघा याला 300 ने गुणलेला आहे। तुम्हाला माहित आहे मुलांनो 300 ने का बरं गुणलेलं आहे, कारण 3 हे शतक स्थानी होतं। शतक स्थानी असल्यावर आपण 100 लिहितो म्हणजे जी किंमत आहे त्याच्यावर आपण 2 शून्य देतो म्हणून इथे 22,000 इथे जे आहे किती उत्तर आलेलं आहे आपल्याला 226,200 हे उत्तर आलेलं आहे म्हणजे 2,26,200 हे उत्तर आलेलं आहे। त्याच्यानंतर बघा मुलांनो आपल्याला हे जे तीनही अंक मिळालेले आहेत आपण त्यांची बेरीज करूया। बघा आता एककाने दशकाने आणि शतकाने गुणून आलेल्या संख्यांची काय करायची आहे मुलांनो बेरीज करायची आहे। म्हणजेच तीन संख्या बघा आपल्याला 6032 45240 आणि 226200 यांची आता आपल्याला बेरीज करायची आहे मुलांनो। बघा इथे तीनही अंकांची आता आपल्याला इथे बेरीज करून दाखवलेली आहे आणि बेरीज केल्यावर बघा त्याचं उत्तर काय आलेलं आहे। बघा याचं उत्तर 277472 तर असं उत्तर आलेलं आहे मुलांनो। आणि आपण जेव्हा सॉल्व्ह करून बघितलं होतं तर तेच उत्तर आलेलं होतं। तर अशाच प्रकारचे जे गणित आहेत तुम्ही याचा सुद्धा आपल्या वहीवर सोडवून बघा आणि आपले उत्तर तपासून बघायचे, कारण गणित हा विषय कसा आहे मुलांनो आपण जितक्यांदा प्रॅक्टिस करूया सराव करूया तितकं तुमचं जे गणित विषय आहे ते छान पक्क होणार आहे। आता बघा
आता हे उदाहरण पाहूया. पहिलं उदाहरण झालं. आता दुसरं उदाहरण दिलेलं आहे यांनी. 4 अंकी संख्या दिलेली आहे. 3429 गुणीला 507 दिलेला आहे. तर याला किती हाऊ मेनी म्हणजे याला गुणल्यावर आपलं किती उत्तर येणार आहे मुलांनो? तर बघा या उदाहरणामध्ये 3232 आता नेहमीप्रमाणे सांगितलं आहे की याला आपण हे जे आहे हे गुण्य आहे आणि 507 हे गुणक आहे. तर प्रथम आपण एकक स्थान संख्या घेऊया. एकक स्थानी 7 आहे म्हणजेच आपण याला 7 ने गुणूया मुलांनो. बघा 3429 म्हणजे 3429 याला आपण पहिले एकक स्थानी 7 असल्यामुळे आपण 7 ने गुणूया. बघा 7 ने गुणल्यावर काय येतं उत्तर? जसं 7 ने गुणल्यावर 7 गुणीला 9 म्हणजे 7 चा फाळा आपण 9 वेळेस म्हणूया. म्हणजे 9 7 63 येतं. 63 मध्ये आपण 3 इथे लिहूया आणि जो हा आहे 6 तो हातचा वर देऊया मुलांनो. त्याच्यानंतर पुन्हा 7 ने 2 ला गुणूया म्हणजे 7 चा फाळा आपण 2दा म्हणूया. म्हणजे 7 गुणीला 2 किती येतं? अगदी सोपी आहे मुलांनो, बरोबर सांगितलेलं आहे. 7 दुणे 14 पण 14 मध्ये जे हातचे 6 आहे ते मिळवायचे आहेत. म्हणजे किती होणार आहे तिथे? 6 मिळवल्यावर 20 होणार आहे. म्हणजे इथे 0 लिहूया. इथे 0 लिहूया. पुन्हा इथे हातचे 2 देऊया. त्याच्यानंतर आता 7 ने आपण 4 ला पुन्हा गुणाकार करूया. म्हणजे 7 चा आपल्याला जो फाळा आहे तो 4दा म्हणायचा आहे. तर बघा 7 किती होणार आहे? 28 होणार आहे. 7 28 होते मुलांनो. बघा 7 मल्टिप्लाय 7 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे 7 गुणीला 2 म्हणजेच 7 चा फाळा 2दा म्हटलं. तर बघा 7 ला आता 4 ने करायचं आहे आपल्याला. म्हणजे बघा 7 ने आपण 9 ला गुणलं. 7 ने 2 ला आता 7 चौ. तर बघा 7 चौ मुलांनो किती होते? 7 चौ 28 होते मुलांनो. आणि 28 मध्ये हे जे 2 आहे ते मिळवूया म्हणजे आलेलं उत्तर आपल्याला 30 मिळणार आहे. 30 मध्ये आपण पुन्हा इथे 0 लिहूया आणि हातचे इथे 3 देऊया. मग 7 चा फाळा हा आपण आता 3 वेळेस म्हणूया. मग बघा 7 3 म्हणजे 7 3 21 होते आणि 21 मध्ये 3 मिळवले तर 22 23 24 म्हणजे 24 उत्तर येते. म्हणजे बघा मुलांनो आपण 3229 गुणीला 7 केलं तर आपलं जे उत्तर आहे ते किती आलं? 24003 म्हणजे 24,003 हे उत्तर आलेलं आहे. आता यांचं उत्तर बघूया किती आलं आहे. बघा आपलं आणि त्यांचं उत्तर सारखं आहे. म्हणजेच 3429 ला 7 ने गुणाकार केल्यावर आपल्याला जे उत्तर आहे ते किती मिळालेलं आहे? 24,003 मिळालेलं आहे. आता पुढच्या स्टेप्स मध्ये आपण काय करूया? 3429 ला आपण आता दशक स्थानाने गुणूया. आणि बघा मुलांनो दशक स्थानावर 0 आहे म्हणजे 0 ने मल्टिप्लाय केल्यावर जे उत्तर येणार आहे ते किती येणार आहे मुलांनो? ते 0च येणार आहे. बघा मी सांगते तुम्हाला एकदा. 3429 एकक स्थानी 7 आहे. आपण करून बघितलं. 7 चा फाळा 9 वेळेस म्हटलेला आहे. 9 7 63 होते. 63 झाल्यामुळे आपण इथे 3 लिहूया मुलांनो. हातचे हे 6 वर देऊया. त्याच्यानंतर बघा आपल्याला 7 चा फाळा पुन्हा 2दा म्हणायचा आहे. 7 दुणे 14 होतात आणि 14 मध्ये 6 टाकले तर मुलांनो 20 उत्तर येते. आणि 20 येतो आपण इथे एकक स्थानची संख्या लिहितो म्हणून इथे 2 लिहूया. आणि राहिलेले हे जे 2 आहे मुलांनो हे 2 पुन्हा हातचे देऊया. पुन्हा आता बघा 7 चा टेबल आपण 4 वेळेस म्हणूया. म्हणजे 7 चौ 7 गुणीला 4 केल्यावर आपल्याला 728 मिळते. आणि 28 मध्ये हे हातचे जे 2 होते ते मिळवायचे आहेत. आणि हातचे 2 मिळवल्यावर आपल्याला 30 उत्तर मिळतं मुलांनो. 30 मधलं इथे आपण 0 लिहूया. पुन्हा इथे हातचा दिला. आता 7 चा फाळा हा आपण कितीदा म्हणूया? 3दा. 7 3 21 21 आणि 22 23 24. बघा आपल्याला मिळालेलं जे उत्तर आहे
आपण 3429ला जेव्हा आपण 7ने गुणल्यावर आपल्याला उत्तर मिळालं 24,003. आता आपण 3429 म्हणजे 3429ला आपण आता दशक स्थानी 0 आहे, 0ने गुणूया. उत्तर माहित आहे आपल्याला. कोणत्याही संख्येला 0ने गुणल्यावर जे आपलं उत्तर असते ते नेहमी 0च येतं. मग आता शतक स्थानी 5 आहे म्हणजे आपल्याला ह्या संख्येला 5ने गुणायचं आहे मुलांनो. 3429. पण हे जे 5 आहे हे 5 कोणत्या स्थानी आहे मुलांनो? शतक स्थानी. एकक, दशक, शतक. शतक स्थानी आहे म्हणजे आपण याला 500ने गुणूया. पुन्हा आता बघा इथे एकक स्थानी 0 असल्यामुळे हे पूर्ण 0च येणार आहे, कारण कोणत्याही संख्येला 0ने मल्टिप्लाय केल्यावर उत्तर हे कोणत्याही संख्येला 0ने गुणल्यावर उत्तर हे 0च येतं. आता बघा ह्या 0ने याला गुणायचं आहे. 0 गुणिला 0, 0 गुणिला 2 0, 0 गुणिला 4 0 आणि 0 गुणिला 3 0. मागील कक्षेमध्ये आपण हे शिकलेलोच आहोत. आता बघा मुलांनो 5ने करूया. तर बघा 5ने याला गुणायचं आहे आपल्याला. तर इथे 0 देऊन देऊया आपण. आता 5ने 5चा फाडा हा आपल्याला 9दा म्हणायचा आहे. 9 5 बघा 9 गुणिला 5 केलं तर 9 5 45 होते मुलांनो. म्हणून आपण इथे 5 लिहूया आणि हातचे इथे 4 देऊया बघा. मग आता 5चा जो फाडा आहे तो 2दा म्हणायचा आहे म्हणजे 5 दुने 10 होईल आणि 10 मध्ये 4 मिळवले तर 14 होणार आहे मुलांनो. 4 लिहिलं इथे, हातचा 1 दिला. मग आता 5चा फाडा हा आपल्याला 4दा म्हणायचा आहे. 5 चौ 20 होते, 20 मध्ये 1 मिळवला तर 21 होते, म्हणून इथे 1 लिहायचा. इकडे हातचा 2 देऊन द्यायचा. मग 5चा टेबल जो आहे फाडा आहे तो 3दा म्हणायचा आहे. 5 तिरी किती होते मुलांनो? 5 तिरी 15 होते आणि 15 मध्ये हे हातचे 2 मिळवायचे आहेत म्हणजे 17. बघा पुन्हा एकदा 5ने 9 5 45चे 4 लिहिले. हातचा आपण 4 वर दिलेले आहेत. मग 5 दुने 10, 10 आणि 4 14चे 4, हातचा गेला 1. 5 चौ 20, 20 आणि 1 21चा 1 दिला, हातचे 2 दिले होते आणि 5 तिरी 15, 15 आणि 1 16 17. म्हणजे 5 गुणिला 3 केलं तर 15 आले होते. याच्यामध्ये जे हातचे 2 मिळवले मुलांनो तर आपल्याला 17 मिळालेलं होतं. आता आपण यांची बेरीज करूया. बघा 0 0 0 0 अधिक 0 अधिक 0 0च येणार आहे. इथे सुद्धा 5 येणार आहे. 0 अधिक 0 अधिक 4 आणि ही संख्या आता जशाची तशी, कारण ह्या संख्यामध्ये वर काही मिळवायला आहे का मुलांनो? नाही. म्हणजे बघा आपण आता ह्या तीनही संख्यांनी गुणून बघितलं म्हणजे 3429ला 7ने गुणल्यावर आपल्याला मिळालेलं उत्तर हे आहे. त्याच्यानंतर 0ने मिळालेलं उत्तर हे आहे. 7ने गुणल्यावर आपल्याला 24,003 मिळाले. मग दशक स्थानी 0 होतं, त्याच्याने गुणल्यावर उत्तर आपल्याला 0 मिळालेलं आहे मुलांनो. आणि आता 3429ला आपण 5ने, पण 5 हे शतक स्थानी असल्यामुळे 500ने गुणल्यावर आपल्याला उदाहरण आपल्याला जी किंमत मिळालेली आहे ती ही आहे. मग आता आपण काय करायचे, सगळ्यांची ॲडिशन करूया म्हणजे बेरीज करूया आणि मग आपल्याला ते उत्तर मिळेल. तर बघा यांची बेरीज करूया. हे तर 0च आहे म्हणून हे लिहायची गरज नाही. इथे लिहूया 24003 24003 आणि हे 0च आहे. आता बघा 0 अधिक 3 मुलांनो 3 येतं. 0 अधिक 0 0 येतं. 0 अधिक 5 5. 4 अधिक 4 8 येतं. 1 अधिक 2 3 आणि हे बघा म्हणजे मिळालेलं उत्तर आहे 1738503. 17,38,503 हे उत्तर आहे.
म्हणजे याला आपल्याला लिहायचं आहे. आपण बघा तिन्ही मल्टिप्लाय केल्यावर याचे जे आले त्या तीनही संख्यांना गुणल्यावर जे उत्तर आलं ते आपण केलं. म्हणजे आपण असं लिहू शकतो की 3429 गुणिला 507 याचं जे उत्तर आपल्याला लिहायचं आहे आपण लिहू शकतो 17,38,503 हे उत्तर आलेलं आहे. तर बघा आता आपण याचं स्पष्टीकरण बघूया आणि आपलं उत्तर बरोबर आहे का ते सुद्धा चेक करूया. आता बघा स्पष्टीकरणात काय दिलेलं आहे. आता दशक स्थानी असलेली संख्या शून्याने गुणूया. पहिले 7ने गुणलं, आता शून्याने गुणल्यावर उत्तर आपल्याला शून्यच मिळणार आहे मुलांनो. म्हणून 3429 ला शून्याने गुणल्यावर आपल्याला उत्तर शून्यच मिळालेलं आहे. आता इथे बघा शतक स्थानी असलेली संख्या ही 5 आहे, पण 3424 ला शतक म्हणजे 500 ने गुणाकार करूया आणि 500 ने गुणल्यावर आपल्याला उत्तर बघा काय मिळालेलं आहे 17,14,500 हे उत्तर मिळालेलं आहे. मग आता आपण काय करू, ज्या तीनही संख्याची म्हणजे एकक दशक शतक स्थानाने गुणल्यावर जे उत्तर मिळालं त्याची आपण काय करू बेरीज करूया. एकक तर बघा बेरीज केलेली आहे तीनही अंकांची. पहिल्या अंकांची बेरीज ही आहे 7ने आणि असं लिहायचं समोर स्पष्टीकरण 7ने एककाने गुणल्यावर 0 दशकाने गुणल्यावर उत्तर 0 येणार आहे मुलांनो. आणि तिसरं आहे 5 शतकाने गुणल्यावर उत्तर एवढं येणार आहे. बघा याची बेरीज केली होती तर यांचं उत्तर आणि आपलं उत्तर अगदी सेम आहे. आपलं सुद्धा उत्तर तेवढंच आलेलं होतं. तर असाच तुम्ही प्रश्नांचा जो सराव आहे ते आपल्या नोटबुकमध्ये सोडवून बघा, वहीमध्ये सोडवून बघा.